सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. सहज योग ध्यानाद्वारे मनुष्याला आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगती, सुख, समाधान आणि शांती मिळवण्यासाठी अत्यंत सोपे असे सहज योगाचे ज्ञान देणाऱ्या परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या आरडगाव राहुरी येथील निर्मला धाम आश्रम इथे 31 जानेवारी तसेच 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सेमिनार आणि श्री एकादश रुद्र पूजा हे कार्यक्रम पार पडलेत. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात हवनानं करण्यात आली. तसेच समस्त विश्वाला त्रास देणाऱ्या बाधा, भ्रष्टाचार, मनुष्यामधील दुष्ट प्रवृत्ती यांची सामूहिकतेमध्ये आहुती देण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी सिनेसृष्टीमधील विख्यात आणि सहजी असलेले पंडित दिनेशजी धुमाळ यांचा संगीत कार्यक्रम आणि नंतर आरडगाव येथील सामूहिकतेनं महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि संस्कृती यांची ओळख करून देणारा रंगारंग महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम पार पडलाय. 3 दिवसीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, जम्मू, दिल्ली, राजस्थान, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, हैदराबाद तसेच परदेशामधनं 2000 सहज योगी यांनी हजेरी लावली होती. तसेच परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या कन्या आदरणीय कल्पना दिदी या देखील या ठिकाणी हजर होत्या. तसेच द लाईफ इंटरनल ट्रस्टचे ट्रस्टीज आणि सेंट्रल कमिटी दिल्ली येथील सहज योगाचे सदस्य यांनी देखील हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सेमिनारमध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी सहज योगाचं मार्गदर्शन, आरोग्य, शेती याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. चर्चासत्रामध्ये सहज योगामध्ये येणाऱ्या आणि सहज योगाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी अशा विविध प्रश्नांना उत्तरं देण्यात आली. तिसऱ्या दिवशी श्री एकादश रुद्र पूजा करण्यात आली आहे. उपस्थित सर्व साधकांनी आश्रमाचा परिसर, पूजा आणि सादर झालेले सर्व कार्यक्रम यांचा भरपूर आनंद घेतला. कार्यक्रमात सरपंच, आरडगाव आणि ग्रामपंचायतचे इतर सदस्य हजर होते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी आश्रमामध्ये चालू असलेल्या आध्यात्मिक कार्याचं कौतुक केलं आणि आपल्याकडनं सर्व सहकार्याचे आश्वासन देखील दिलं आहे. असा हा आनंदाचा आध्यात्मिक सोहळा आरडगाव येथील निर्मला धाम आश्रम या ठिकाणी पार पडलाय. निर्मला धाम आश्रम आरडगाव राहुरी या ठिकाणी दिनांक 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता सहजयोगाचे द्वारे हवन आयोजित करण्यात आले होते. रात्री 7:30 नंतर संगीत संध्येचा कार्यक्रम आयोजित झाला. दिनांक 1, 2, 25 रोजी सकाळी सामुदायिक ध्यान घेण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत महाराष्ट्र सेमिनार झाला. त्यात ध्यानामध्ये येणाऱ्या विविध अडीअडचणी याच्यावर कशी मात करावी याच्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परमपूज्य श्री माताजींच्या कन्या आदरणीय कल्पना दिदी ज्या लाईफ इंटरनल ट्रस्ट मुंबई यांच्या चेअरपर्सन आहेत, त्या व इतर ट्रस्टी उपस्थित होते. त्यांनी सर्व साधकांना मार्गदर्शन केले. दिनांक 2 रोजी परमपूज्य श्री माताजींची श्री एकादश रुद्र स्वरूपामध्ये पूजा आयोजित केली होती. यामध्ये संपूर्ण भारतामधून व विविध देशामधील परदेशी साधकही उपस्थित होते. सर्वांनी चैतन्याचा लाभ घेतला. सर्व आनंदित झाले. सीसी इंडिया के मेंबर्स जो हैं, जो माँ का कार्य आगे बढ़ाने वाले हैं,
जिन्होंने इस सीसी को बनाया है, जिससे माँ की हर इच्छा वो पूरी कर सकें। मैं सबको नमस्ते करती हूँ, सबको वेलकम करती हूँ लाइफ इटर्नल ट्रस्ट मुंबई की तरफ से। ये जो जगह है ये माँ ने अपने आप चुनी थी और वो बहुत खुश हुई थी कि उन्होंने अपने माँ जहाँ की थी वहाँ पे उन्होंने ये जगह ली थी। मैं तो सऊदी अरेबिया में थी, तब माँ ने फ़ोन किया कि दीदी मुझे नानी के घर के आसपास जगह मिली है और मैं वो ले रही हूँ। और वो इतनी खुश हुई कि इधर आके उन्होंने ये जगह बनाई सब लोगों के लिए और यहीं पे उन्होंने वो एकादश रुद्र पूजा का स्थान चुना। और आज बुगदे जी की वजह से, मिसेस बुगदे की वजह से, उस यहाँ की सारी कार्यकारी समिति की वजह से, सबकी वजह से अब ये इतना सुंदर आश्रम हो गया है कि यहाँ दुनिया भर से लोग आएंगे और माँ की हर इच्छा पूरी करेंगे और माँ के आदर सत्कार में सब लोग मिलेंगे और ये हमेशा हमेशा चलता रहेगा। और यहाँ आके कुछ बहुत ही सुकून और प्यार मिलता है और आप लोगों के साथ आने का बहुत इच्छा थी मेरी इस बार मुझे, लेकिन थोड़ा एज हो गई है तो एज की वजह से मुश्किल हो जाती है मुझे कभी कभी, लेकिन इस बार तो मैं आ गई और बहुत अच्छा लग रहा है और मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। थैंक यू सो मच। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।